माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय पडळकर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या योजना तर आपण चालवतो आहे, कारण आपल्याला लवकरात लवकर घरं द्यायची आहेत. पण यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि 30 लाख घरं. म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या 7 वर्षामध्ये आपण 13 लाख घरं बांधली आहेत आणि या एका वर्षामध्ये आपल्याला 30 लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत. त्यातल्या 20 लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे. आणि म्हणून आत्ताच्या घडीला हे सगळे वेगवेगळे आपल्या ज्या योजना आहेत, यातले जे लोक आहेत ते सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे, म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही, सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडची सगळी संपली आहे. याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची, म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची. आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपतं आहे. त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत.